द्यायचे मैदानाच्या बाहेर द्या, या सेल्फी काढायची मैदानाच्या बाहेर. आतमध्ये कोणी प्रेक्षक दिसला तर त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. मॅचला होणार आहे सुरुवात. जिग्नेश पटेल स्क्वेअर कटचा प्रयत्न, पॉइंटचा क्षेत्ररक्षक अगदी समोर आहे, धावेची शक्यता नाहीये. पहिला चेंडू तर निर्धाव. बबलू पाटील बरोबर ऋतिक सलामीला, तर जिग्नेश पटेल ऑन दी मार्क. सुरुवात शांतता आहे, संथ सुरुवात आहे. याबरोबर पूल केला, आखूड टप्प्याचा चेंडू होता, खूप लवकर पिकअप केला आणि इथे बघायचं मिड विकेट वरून थ्रो येणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, बबलू पाटील खूप उशिराने निर्णय घेतला होता धाव घेण्याचा, मात्र महाराष्ट्र पोलीस दलामध्ये असलेला हा कर्तबगार अधिकारी आहे. विशेष म्हणजे गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये देखील त्याने सेवा केलेली आहे आणि त्यामुळे बबलू पाटीलचा वेग हा भयानक असतो. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में यहाँ पर बबलू पाटिल और ऋतिक खेलते नजर आएंगे. हालांकि पहला ओवर जिग्नेश पटेल करेंगे, गुजरात के खिलाड़ी. वाह, खूप सुंदर फटका आहे. पायावरती टाकलेला चेंडू फ्लिक केला, मनगटाच्या साहाय्याने फिरवला, तिथे एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून येईल. 2 धावा ऋतिकला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर फटकेबाजी, धावफलक दाखवेल 4 धावा. सूझबूझ यहाँ पर नजर आती हुई दोनों बल्लेबाजों के बीच में, जो कम्युनिकेशन है वो यहाँ पर नजर आता हुआ. हालांकि जैसे ही सॉफ्ट हैंडेडली यहाँ पर फ्लिक किया था बबलू पाटिल ने, दूसरे रन के लिए यहाँ पर कॉल किया था, उसमें हामी भरी थी बल्लेबाज ऋतिक ने, और इसी के साथ यहाँ पर 2 रन मुकम्मल करते हुए बल्लेबाज ऋतिक बबलू पाटिल के साथ. रन संख्या स्कोर बोर्ड पर अब विदाउट लॉस 4 रन टीम MS धोनी गंगावती. ऋतिक यस 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 यस, खूप सुंदर, खूप लाजवाब, खूप अफलातून षटकार ऋतिकचा, अत्यंत देखना. बढ़िया स्ट्रोक. जैसे गेंद यहाँ पर राउंड विकेट से एंगल के तहत बाहर यहाँ पर डिलीवर्ड किया था, इसे स्वीच हिट के तहत इंग्लैंड के भूतपूर्व कप्तान ऑइन मॉर्गन की यहाँ पर याद दिलाते हुए ये छक्के को अंजाम दिया बल्लेबाज ऋतिक ने. बघितलं आपण, खरं तर तो तयार नव्हता अगोदर निश्चित, पण बॉल बघितला त्याने की उजव्याच्या बराचसा बाहेर आहे, शॉर्ट ऑफ लेंथ आहे आणि त्यानंतर आपला शॉट स्विच केला. काय अफलातून आहे. परत एकदा पंच केला चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून, डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषा फोडली. 4 रन पहिल्याच षटकामध्ये ऋतिकचा धुमाकूळ. सुरुवातीला शांत होता, मेणबत्ती प्रमाणे, दिव्याप्रमाणे तेवत होता, मात्र एलईडीचा लख प्रकाश या षटकामध्ये टाकतोय इथे फलंदाज ऋतिक. पहिलं षटक, धमाल फलंदाजी, काय सुंदर फटका आहे. आपण बघू शकतो पुन्हा एकदा वेगळ्या अँगल मधून, इथे थोडासा मागे आला तो आणि पंच केला चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून. 4 धावांच्या माध्यमातून धावफलक 14 वरती पोहोचेल. पहिलं षटक, 14 धावा. जिग्नेश पटेल वरती तुफानी हल्ला ऋतिकचा. लेंथ बॉल बिलकुल बांधून टाकलं होतं ऋतिकला यावेळेस. धावा तिथेच आहे. पहिलं षटक संपेल, 14 धावा. इस ओवर में एक बैकफुट पंच नजर आया, एक स्वीच हिट नजर आया, और इसी के साथ आखिरी गेंद थोड़ा सा यॉर्कर का प्रयास था, आगे रखने का प्रयास जिग्नेश पटेल जी का गोटी द्वारा, और इसी के साथ ये पहले ओवर का खेल समाप्त. जिस ओवर में यहाँ पर थोड़े से हावी नजर आए बल्लेबाज ऋतिक, उनके बल्ले से रन आए इस ओवर में लगभग 14. सभी गेंदे, सगळे चेंडू आपण बघितले ऋतिकने खेळलेले आहेत आणि एक षटकार एक चौकार खेचत 14 धावा 6 चेंडूंमध्ये ऋतिकने आणलेल्या आहेत. आता बबलू पाटील स्ट्राईक एंडला असणार आहे. गेली अनेक वर्ष आपण बबलू पाटीलची फलंदाजी बघितलेली, मात्र ज्यावेळेस बबलू पाटील गेल्या वर्षी ISPL मध्ये खेळत होता, जबरदस्त परफॉर्मन्स राहिला बबलू पाटीलचा. 254चा स्ट्राईक रेटनं त्यांना ISPL मध्ये धावा कुठलेल्या आहेत आणि जो सर्वाधिक होता 106 धावा बनवताना 11 षटकार ISPL मध्ये ठोकले होते. षटकार किंग म्हणून ओळखला जातो, लांब लांब उंच उंच षटकार मारण्यासाठी ओळखला जातो बबलू पाटील. आता स्ट्राईक एंडवर.
राजेश सोरटे नवीन गोलंदाज बबलूचा प्रयत्न हो 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 इथे इथे थेट एष्ट्यांवरती जिग्नेशचा प्रयत्न होता चेंडू मारण्याचा मात्र फसलेला. थोड़े से लेट यहाँ पर हुए मैं कहूंगा जिग्नेश पटेल. हालांकि गेंद उनके हाथों में सीधी गई थी, उसके बावजूद 3 स्टंप उनके सामने थे, लेकिन थोड़ा सा लेट थ्रो उन्होंने किया और इसी के चलते अपने क्रीज में यहाँ पर सुरक्षित पाया बल्लेबाज ऋतिक ने अपने आप को. बबलू पाटील उंच फटका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, इथे मात्र फसलेला प्रयत्न. लेग कटर हमेशा से अच्छा करते डिलीवर्ड करते आए गेंदबाज राजेश सोरटे. इसी के चलते ये भी गेंद देखिए थोड़ा सा टिप्पा खाते, थोड़ी सी नीचे रही और लेकिन बढ़िया लेग कटर राजेश सोरटे द्वारा. दोघांनी पहिला चेंडू शांतपणे खेळला होता. यावेळेस आतमध्ये आलेला चेंडू बाउन्स देखील चेंडूला होता आणि प्रयत्न फसला बबलू पाटीलचा. इस बार पैरों पर की थी इस गेंद को, लेकिन इसी के चलते थोड़ा सा घूमकर खेलने का प्रयास था. गेंद थोड़ी सी टिप्पा खाते ही अंदर आई थी. ये इनका रॉन्ग वन नजर आया क्योंकि हमेशा से लेग कटर के प्रयास में नजर आते हैं राजेश सोरटे, लेकिन इस बार टिप्पा खाती गेंद को थोड़ा सा अंदर की जानिब मोड़ा गेंदबाज राजेश सोरटे ने. बढ़िया गेंदबाजी इस ओवर में राजेश सोरटे द्वारा 3 बिंदी गेंदे. काय गोलंदाजी राजेश सोरटेची. इथे इथे बबलू पाटीलच्या स्लॉट मध्ये चेंडू पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार तिथे प्रेक्षकांनी झेल घेतलेला आहे. तुमच्यासाठी साई स्पोर्ट 70-70 यांच्या माध्यमातून एक कॅप आहे 70-70 ब्रँडेड. आपण या कॅप घेऊन जा. लेंथ को पिक किया और बल्ले से गेंद को टिक किया 6 रनों के लिए. बैकफुट पर जाकर बढ़िया पुल स्ट्रोक लगाते हुए बल्लेबाज बबलू पाटिल. बेहतरीन ये स्ट्रोक था. क्रीज के अंदर जाकर बैकफुट पर वेट को ट्रांसफर किया. यावेळेस डाव्याष्टीच्या बाहेर आहे. राजेश सोरटे भरकटतोय. वाईड चेंडूची घोषणा. ये पिछली गेंद का दबाव नजर आया. ये देखिए पिछली गेंद पर जो छक्का जड़ा था, शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर जाकर 6 रन लगाए थे बल्लेबाज बबलू पाटिल ने. उसी के चलते थोड़ा सा क्विकर वन का प्रयास था, लेकिन दायरे से बाहर, लेग स्टंप के बाहर वाइड बॉल. परत एकदा बबलूचा मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे, मात्र इथे राजेश सोरटे पुन्हा यशस्वी ठरतोय. खाली राहिलेला हा चेंडू आणि त्यामुळेच मोठा फटका. बॅट आणि पॅड मध्ये बरंच मोठं अंतर राहिलं. यावेळेस इथे स्लोवर वन मात्र बाउन्स होता चेंडूला. पंच करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आणि संघनायक बबलू पाटील इथे बाद होईल. धक्का पहिला. राजेश सोरटे का ये स्टॉक बॉल, शायद ये भी गेंद अंदर की जानिब घूमी है. एक्शन रिप्ले काफी इंटरेस्टिंग होगा क्योंकि बबलू पाटिल ने अपर कट खेला था. तो ये देखिए एक्शन रिप्ले, ये देखिए उनका ये ऑफ कटर का अंदाज, बैकफुट पर जाकर अपर कट खेलने का प्रयास. गेंद ऊपर गई और वहां पर खिलाड़ी थे इस कैच को अंजाम देते हुए पहली सफलता मिलती हुई गेंदबाज राजेश सोरटे को. बबलू पाटिल आउट होकर डगआउट में MS धोनी गंगावती को ये पहला झटका. धडाकेबाज बिग बॅश धमाका या चषकासाठी निश्चित ज्यांचं मोठं योगदान आहे. नाशिकचे उद्योजक सन्मान्य सागरदादा चव्हाण, इगतपुरी नाशिकचे उद्योजक अंकुशदादा तोकडे यांच्या माध्यमातून आपल्याला बाईक देखील प्राप्त होते. सरपंच टाके मदन भाऊ लहाणे इथे उपस्थित आहे. सन्मान्य विनोद भाऊ लहाणे, सामाजिक कार्यकर्ते टाके, त्याचबरोबर गणेश भाऊ तातले, सामाजिक कार्यकर्ते इगतपुरी, हे सगळे मान्यवर इथे उपस्थित आहे. सर्वांचं स्वागत. आपण स्क्रीनवरती ट्रॉफी बघतोय. किती सुंदर वर्ल्ड कपची ही प्रतिकृती आहे. धडाकेबाज धमाका बिग बॅश. आणि ही ट्रॉफी कोण जिंकणार आहे याविषयी निश्चित तर्क वितर्क जरूर आहेत. तर आमचे सगळे नाशिकवरून आलेले पाहुणे, सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. निश्चित आपला अमूल्य वेळ आपण दिला, या स्पर्धेसाठी योगदान दिलं, ही गोष्ट निश्चित आमच्यासाठी मोठी आहे. सन्मान्य सागरदादा चव्हाण उद्योजक नाशिक, सन्मान्य अंकुशदादा तोकडे उद्योजक इगतपुरी, मदन भाऊ लहाणे, विनोद भाऊ लहाणे आणि सन्मान्य गणेश भाऊ तातले या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. बाहेरची कड इथे आणि लागोपाठचा दुसरा फलंदाज. संघनायक बाद झाल्यानंतर इथे अर्जुन की ऋतिक बाद होईल. दुसरा धक्का. बिल्कुल नहीं था इस गेंद पर बल्लेबाज ऋतिक का. जगह से खड़े खड़े ड्राइव करने का प्रयास था. बल्ले का बाहरी किनारा लेकर गेंद विकेट कीपर के हाथों में कैद होती हुई नजर आई. हालांकि ये पीछे पाउले
10, की अच्छी गेंद थी, 9, आगे रखने का प्रयास, 8, एक्सप्रेस डिलीवरी 7, और बल्ले का 6, बाहरी सिरा लेकर विकेट कीपर के हाथों में कैद होने वाला ये कैच आउट होकर ऋतिक अब डगआउट में नजर आएंगे। हालांकि पहली गेंद पर सफलता यहां पर दिलाते हुए गेंदबाज विजय पावले, जिन्होंने कहा भी था अपने इंटरव्यू में एज अ कप्तान कि मैं काफी एक्साइटेड था ये प्रतियोगिता खेलने के लिए, और वो उनके एक्साइटमेंट अब चरण सीमाओं पर नजर आती हुई। क्या गेंदबाज आहे, काय गोलंदाजी करतोय विजय पावले। पहिल्या चेंडूवरती यश मिळवून दिले आपल्या संघाला। 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे MS धोनी गंगावती, MUCC ओडिसा संबळपूर विरुद्ध त्यांची रंगलेली लढत। संघनायक विजय पावलेने इथे ऋतिकला बाजूला केलं आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये धनंजय बिनताडे। अर्जुन आणि धनंजय बिनताडे ही जोडी आहे। वीर अर्जुन धनुर्धर होते, एका बाजूला धनंजय आहे, दुसऱ्या बाजूला अर्जुन आहे आणि गोलंदाज विजय पावले। वाह वाह, ओ हो, इथे बघायचंय डावी यष्टी उद्ध्वस्त होईल, बेल्स खाली पडेल आणि पाठोपाठ दुसरा फलंदाज धनंजय बिनताडे सुद्धा बाद। अब विजय पावले ये नहीं रुकने वाले, जिस अंदाज में गेंदबाजी करते नजर आए। पिछली 2 गेंदों पर 2 सफलता, ही इज ऑन हैट्रिक नाउ। इससे पहले हमने विकी भोईर को देखा था हैट्रिक के कगार पर, एक्सप्रेस डिलीवरी काफी तेज किया था, जड़ में किया था, परफेक्ट यॉर्कर, लेग स्टंप को छू कर चली गई गेंद। और इस बार ये दूसरी सफलता मिलती हुई विजय पावले को, उनकी 2 गेंदों पर 2 विकेट उनके खाते में नजर आते हुए। थोड़ा सा बैकफुट पर अब टीम MS धोनी गंगावती नजर आती हुई। या ठिकाणी धडाकेबाज चषकावरती ज्यांचं अफाट प्रेम आहे, सातत्यानं दरवर्षी या स्पर्धेला ज्यांचं मोठं सहकार्य देखील असतं, मुरबाड पंचायत समितीचे सदस्य सन्मान्य विष्णुशेठ घोडे यांचं आगमन झालेलं आहे। आम्ही धडाकेबाज क्रिकेट क्लब वडवली ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। त्यांच्या समवेत जे पाहुणे इथे उपस्थित आहे सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मॅच कडे जाऊया, जिथे विजय पावले अक्षरशः धुमाकूळ घालतोय। लागोपाठचे 2 फलंदाज बाद केले। हॅट्रिक वरती विजय पावले, समोर आसिफ शेख। यस, लेंथ टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र फुल टॉस खेळला, फ्लिक केला चेंडू मिड विकेटला। 1 धाव आसिफ शेखला, अर्थातच MS धोनी गंगावती धावफलकावरती 22। सूझबूझ भरा ये स्ट्रोक था बल्लेबाज आसिफ शेख का। हालांकि बैकलिफ्ट को थोड़ा सा नीचे रखा था, यॉर्कर का प्रयास कर रहे थे, वहां पर ढूंढ रहे थे स्टंप को गेंदबाज विजय पावले, और बैकलिफ्ट को नीचे रखते हुए फ्लिक करते हुए 1 रन बटोरा आसिफ शेख ने। रन संख्या स्कोर बोर्ड पर 22, 3 विकेट के नुकसान पर टीम MS धोनी गंगावती। विजय पावले थोडासा गती कमी केली होती चेंडूची, मात्र चेंडू मध्ये जान टाकली होती, अर्थातच बाहेर काढला होता। लेग कटर आपल्याला बघायला मिळाला आणि हलक्या हाताने लॉफ्ट केला। 1 धाव इथे घेतली, धावफलकावरती 23 धावा। पिछली 3 गेंदों की तुलना में परिवर्तन के तौर पर यह थोड़ा सा धीमा रखने का प्रयास था विजय पावले का। एक माइंड गेम यहां पर खेलते हुए गेंदबाजी में विजय पावले। भरपूर वेरिएशन असतात विजय पावलेकडे। वा, परत एकदा लॉफ्ट करायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू हवेमध्ये राहिला बराच वेळ। एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मागे आहे। 1 धाव आसिफ शेखला मिळणार आहे। आपण बघतोय कुणालजी की इथे आपण म्हणतो ना की दुधाने पोळलं तर ताक सुद्धा फुंकून पितो, आणि तीच परिस्थिती इथे दिसते गंगावती संघाच्या फलंदाजांची। और यहाँ पर एक पार्टनरशिप होनी जरूरी होगी टीम MS धोनी गंगावती के लिए। वो पार्टनरशिप का पूरा जिम्मा उठाना होगा अर्जुन और आसिफ को। उंच फटकावेमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला जिग्नेश तिथे चेंडूच्या खाली, आणि फलंदाज अर्जुन इथे होईल बाद। मोठा धक्का असेल पुन्हा एकदा गंगावती MS धोनी संघाला। चौथा फलंदाज कोसळतोय। कमेंटेटर कर अभी मैं बात छेड़ रहा था, यहाँ पर पार्टनरशिप होनी जरूरी होगी, जिम्मा उठाना होगा अर्जुन को। लेकिन इस बार लॉफ्टेड ऑन ड्राइव का प्रयास था, थोड़ा सा वाइडिश लॉन्ग ऑन की जानिब खेला था, लेकिन इस बार अर्जुन भोसले को भी डगआउट का रास्ता दिखाया गेंदबाज विजय पावले ने। इस ओवर में विजय पावले की ये तीसरी सफलता और बैक टू बैक विकेट चटकाते हुए इस ओवर में विजय पावले। काय गोलंदाजी विजय पावलेची। खरं तर टेनिस क्रिकेटच नाही तर लेदर क्रिकेट मध्ये देखील त्याने केलेली कामगिरी निश्चित प्रकारे अफलातून आहे।
आपण बघितलं होतं महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये विजय पावले खेळला. पहिल्याच वर्षी त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानंतर सईद मुस्ताक अली ट्रॉफी मध्ये देखील महाराष्ट्र संघामध्ये त्याला प्रवेश मिळाला. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी देखील महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये विजेत्या संघाचा तो सदस्य राहिलेला आहे. आणि निश्चित या गुणवान खेळाडूला आपण ISPL मध्ये देखील बघितलं सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक पटकावताना आणि त्याचबरोबर गोलंदाजीची धार देखील बघितली. विजय पावले नवीन गोलंदाज इरफान मलिक 24 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपला. आसिफ शेख आणि गौस शेख आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये. 20वा रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी होणार आहे. इरफान मलिकच्या हातामध्ये चेंडू पहिल्यांदाच सोपवलाय विजय पावलेनं. डाव्या हाताने ओव्हर द विकेट लेंथ बॉल होता. निश्चित चेंडूला खेळला येते लॉंग ऑनला. एक धाव आरामात मिळू शकते आसिफ शेखला आणि धाव फलकावरती 25 धावा. हालांकि इस गेंद से पहले ही डगआउट से गाइडेंस आया था आसिफ के लिए कि यॉर्कर का प्रयास होगा और बिल्कुल सटीक निशाने पर शुरुआत बढ़िया रही है गेंदबाज इरफान मलिक की. पहली गेंद निशाने पर यॉर्कर का प्रयास ऑन साइड में खेलते हुए हल्के हाथों से 1 रन बटोरा आसिफ ने. रन संख्या स्कोर बोर्ड पर 25. 4 विकेट के नुकसान पर टीम MS धोनी गंगावती. कुणालजी एक बदल जरूर आपल्याला बघायला मिळाला आहे की अनेक गोलंदाज सातत्याने कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पुन्हा यॉर्कर लेंथ मध्ये चेंडू आहे. उजव्याच्या थोडासा बाहेर आहे. हलक्या हातानं कट केला चेंडूला डीप कव्हर पॉइंटला. एक धाव प्राप्त होऊ शकते तिथे फलंदाज गौससाठी आणि धाव फलकामध्ये देखील वाढ होणार आहे. 26 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. नरेश जी बचेंगे तो और भी लड़ेंगे, ये सबसे बड़ी लाइन होती है प्रोफेशनल क्रिकेट में. और इसी के चलते अगर आप देखोगे तो जिस खिलाड़ी के सामने आप यॉर्कर पेश करते हो उसके पास अगर हेलीकॉप्टर स्ट्रोक नहीं तो आप जरूर बचते नजर आओगे इस प्रोफेशनल लेवल के क्रिकेट में. और यही यहां पर करते हुए गेंदबाज इरफान मलिक. निश्चित स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. विशेष करून महाकिसान निधी लिमिटेडच्या माध्यमातून स्पर्धेला मोठा सपोर्ट मिळतो. यावर्षी आणि दरवर्षी सन्मान चिन्हांसाठी त्यांचं खूप मोठी स्पॉन्सरशिप आपल्याला मिळते. महाकिसान निधी लिमिटेडचे डायरेक्टर सन्मान्य रमेशजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. आपलं स्वागत. त्याचबरोबर चेंडू बघतोय आपण कट केलेला आहे. थर्ड मॅनला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. तर महाकिसान निधी लिमिटेडचे सदस्य सन्मान्य योगेशजी भोईर यांचं इथे आगमन झालेले. आदरणीय हरणे सरांची देखील उपस्थिती लाभते. सर्व मान्यवर अतिथींचं आम्ही धडाकेबाज क्रिकेट क्लब आणि वडवली ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो. खर्डीवरून संतोष जिघरच आणि मित्र परिवार उपस्थित आहे. स्वागत. ओ स्टेपिंग के लिए साइड लाइन. या शॉर्ट रन के लिए यहां पर अंपायर ने पूछा है कंट्रोल रूम से, टीवी अंपायर से. जिथे पंचांना समस्या येतात तिथे ते निश्चित प्रकारे टेक्नॉलॉजीचा आधार घेऊ शकतात. त्यांच्यासाठी कुठलेही लिमिटेशन्स नाहीये. मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फक्त 2 रेफरल आहेत अवेलेबल आहेत. एका इनिंग मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील 2 रेफरल्स अवेलेबल आहेत एका इनिंग साठी. 6 षटकांचा हा सामना आहे. निश्चित हा एक चांगला निर्णय आहे मॅनेजमेंटचा. आपण बघू शकतो बॅट कुठे तो लँड करतोय आणि परत जातोय. क्रिकेटचा नवीन नियम आहे की तुम्हाला पॉपिंग क्रीज किंवा रिटर्न क्रीज असेल तुम्हाला आतमध्ये पोहोचायचंय. लाईन वरून तुम्ही मागे जाऊ शकत नाही. लाईनच्या पुढे जायचंय मग पोहोचायचंय. तर 1 धाव शॉर्ट आहे. तुम्ही लाईन वरूनच गेलेला आहात मागे आणि त्यामुळं ही धाव कमी करण्यात आलेली. मला वाटतं 2 mm 3 mm राहिलं असेल आणि तिथे धाव शॉर्ट होते. कदाचित 1 सेंटीमीटर असेल. ओहो हो डावेष्टीच्या बाहेर मी यष्टी रक्षक कृष्णा सातपुतेना बघतोय. काय चेंडू अडवलाय कृष्णाने. त्याचे जवळचे दोन्ही सहकारी येऊन त्याचं अभिनंदन करून गेले आणि खरंच तो कौतुकास पात्र आहे. चेंडू जर हातात नसता आला तर तो फ्लाइंग स्लिपला दिसला पण नसता. तिथे 4 असत्या. वाह पुन्हा एकदा चांगला चेंडू. इरफान मलिकची स्ट्रेंथ आहे, कन्सिस्टन्सी यॉर्कर आणि तोच एक यॉर्कर इथे दाखवला. आपण बघू शकतो इथे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे.
आणि 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये MS धोनी गंगावती। आखिरी गेंद पर ये जो यॉर्कर डिलीवर किया, ये देखिए क्या रिदम में नजर आए गेंदबाज इरफान मलिक। लेदर क्रिकेट का एक्सपीरियंस, रांची से बिलोंग करने वाले खिलाड़ी, हालांकि मुंबई में हमेशा से क्रिकेट खेलते नजर आए और इस बार परफेक्ट यॉर्कर के तहत इस ओवर में महज 4 रन, ये 70 की गेंद। इस टूर्नामेंट में इसी गेंद से ये प्रतियोगिता खेली गई है और आपको अगर ये गेंद आपके टूर्नामेंट के लिए चाहिए तो नीचे दिए गए नंबर पर आप कांटेक्ट कर सकते हो 70 स्पोर्ट्स से। बघूया परत एकदा मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षक खाली। चौथा फलंदाज विजय पावलेने टिपलाय। आसिफ शेख इथे बाद 27, 26, 25, 24, काय 23, गोलंदाजी आहे विजय 22, पावलेची। 21, संघनायक 20, विजय पावले, 19, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट। संघनायक पुढे येऊन नेतृत्व करतोय। विशेष म्हणजे 7 चेंडू मध्ये विजय पावलेने बाद केले 4 फलंदाज। फिर से एक बार ही इज ऑन हैट्रिक नाउ। इससे पिछले ओवर की आखिरी गेंद पर विकेट मिला था विजय पावले को। इस ओवर की पहली गेंद पर सफलता दिलाते हुए अपनी टीम को खुद कप्तान, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। क्रीज के कोने से डिलीवर किया था इस गेंद को, पीछे हटकर खेलने का प्रयास, जो डिस्टेंस यहां पर चाह रहे थे बल्लेबाज वो नहीं मिला और एक सेफ एंड कैच जिग्नेश पटेल द्वारा। बैक टू बैक विकेट विजय पावले के खाते में। ही इज ऑन हैट्रिक नाउ। विजय पावले आता समोर अक्षय तावरे। लेंथ बॉल आणि पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता, मात्र जमिनीच्या समांतर खेळला जिग्नेश पटेलकडे। 1 धाव मिळेल अक्षय तावरेला आणि धाव फलकावरती 29 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये MS धोनी गंगावती। अतिरिक्त ऊर्जा लगाने का प्रयास जब भी हैट्रिक के कगार पर नजर आए गेंदबाज विजय पावले। इससे पहले हमने पिछले ओवर में देखा था यॉर्कर का प्रयास किया था जब वो हैट्रिक गेंद करने आते। इस बार सीधे बल्ले से डिग आउट किया था बल्लेबाज अक्षय तावरे ने इस गेंद को लॉन्ग ऑन की जानिब, वहां से सिंगल बटोरा। रन संख्या 29, 5 विकेट के नुकसान पर। कॅल्क्युलेशन्स बघू विजय पावले। इथे इथे पाहायचंय, इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता। वरची कड बॅटची आणि चेंडू 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावरून 4 धावांसाठी। गौस शेख के बल्ले से स्ट्रोक आता हुआ, हालांकि थोड़े से शफल हुए, उसके बाद स्कूप किया पीछे। गेंदबाज के पेस का इस्तेमाल इस बार गौस शेख ने अच्छा किया और इस गेंद को इनफील्ड के ऊपर से भेज दिया फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। पुढे धावा येत नव्हत्या तर मागे धावा येतात आणि खूप छान स्कूपचा हा फटका इथे बघितला, इम्प्रोवाइज केला गौसनं। पुन्हा यॉर्कर उजव्या यष्टीला हुलकावणी देत चेंडू यष्टिरक्षकाकडे जाईल। 33 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात। अतिरिक्त स्पेस के साथ गेंदबाजी यहां पर चलती हुई। जब भी एक बड़ा स्ट्रोक विजय पावले या इरफान मलिक के खिलाफ आप जड़ोगे तो उसके अगली वाली गेंद, हालांकि वो यॉर्कर के प्रयास में नजर आते और यही यहां पर नजर आता हुआ। इथे संघनायकाचा पुन्हा एकदा एक अप्रतिम चेंडू समजण्याच्या पलीकडे होता। फलंदाज गौस साठी लेग बाईचा इशारा येईल। शरीरावरती चेंडू आदळल्यानंतर बाजूला जातोय। 34 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये MS धोनी गंगावती। इसी के लिए तो कहते हैं एक्सपीरियंस इज द गुड टीचर। लेदर क्रिकेट से जो एक्सपीरियंस विजय पावले को मिला है वो यहां पर इस्तेमाल करते हुए पिछली कुछ गेंदें थोड़ी सी तेज करने का प्रयास। ये जो पिछली गेंद की थी जिस पर लेग बाय का इशारा अंपायर द्वारा आया, इस गेंद पर कटर का इस्तेमाल, उंगलियां फेरी थी गेंद पर विजय पावले ने। पुन्हा खोदून काढावा लागला हा चेंडू अक्षय तावरेला। अक्षय तावरेसाठी सर्वोत्तम चेंडूची निवड करतोय विजय पावले आणि त्याला रोखण्यात तो यशस्वी देखील ठरलेला आहे। तर एकूण 5 षटकांचा खेळ संपतोय। 35 धावा धावफलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये MS धोनी गंगावती संघाच्या। विजय पावले संघनायकाचा स्पेल बघा, 2 षटकं टाकलेत, कोणतेही निर्धाव नाही। 9 धावा आणि 4 फलंदाज केलेत बाद। व्हॉट अ एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग विजय पावले। नरेश जी, आज के दिन का ये छठा मुकाबला यहां पर चलता हुआ, लेकिन अब तक 6 मुकाबले में सबसे ज्यादा यॉर्कर डिलीवर्ड करने वाली टीम शायद MUCC संबलपुर होगी। अगर स्कोरर ने यहां पर दर्ज किया होगा तो सबसे ज्यादा यॉर्कर शायद इसी मुकाबले में हमने गेंदबाजों द्वारा देखे, MUCC संबलपुर द्वारा। जरूर आम्ही ग्रामीणच्या देखील मॅचेस बघितलेल्या आहेत, ओपन ग्रामीणच्या बघितलेल्या आहेत। मात्र ओपन ऑल इंडिया ओपनच्या मॅचेस जशा सुरू झाल्यात आम्ही बघतोय की यॉर्करची संख्या वाढलेली आहे।
प्रत्येक गोलंदाज सातत्यानं यॉर्कर वरती विसंबून राहतो, यॉर्कर कन्सिस्टन्सी टाकण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर ही लेवल आहे, ज्यावेळेस तुम्ही वरच्या लेवलला येता त्यावेळेस तुम्हाला तो दर्जा राखता आला पाहिजे, आणि ज्यावेळेस तुम्ही डाऊन लेवलवरती चांगलं काम करता, तिथे कन्सिस्टन्सी दाखवता, त्यावेळेस या लेवलला तुम्हाला आपोआप प्रवेश मिळतो. त्यामुळे इथे दर्जा तुम्हाला दिसतोय गोलंदाजांचा पण आणि फलंदाजांचा पण. पुन्हा पुन्हा यॉर्कर चेंडू, पुन्हा पायाला चिरून जाणारा चेंडू, पुन्हा निर्धाव. अक्षय तावरे समोर कोणताच मार्ग नाहीये. यही तो बात मैं छेड़ रहा था, कितने यॉर्कर डिलीवर किए इस मुकाबले में MUCC संबलपुर ने. जब मैं 2019 में पहली बार IPL में कमेंट्री कर रहा था, CSK टीम के गेंदबाज ड्वेन ब्रावो ने 24 गेंदों में से 21 स्लोअर वन गेंदें की थी. यावेळेस फ्लिक करण्यात यशस्वी ठरला, मात्र स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडू घेतोय. थ्रो बघायचं किती वेगात येतोय. थोडीशी उंची होती थ्रोला आणि त्यामुळेच कृष्णाच्या हातामध्ये चेंडू येऊ शकत नाही. 2 धावा इथे मिळतील अक्षय तावरेला. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 37 धावा, 39 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या थी 21, और उसके बाद देखिए ये पूरा यॉर्कर का कमाल नजर आया इस मुकाबले में MUCC संबलपुर द्वारा. कुणालची एक गोष्ट नक्कीच आहे, मागची जी मॅच बघितली होती पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये स्कोअर कुठे होता, 36 होता, आणि त्याच्यानंतर स्कोअर कुठे थांबला हे देखील आपण पाहिले. सुरुवात निश्चित चांगली झाली होती मागच्या दोन्ही मॅच मध्ये, मात्र इथे आपण बघतोय तीच घटना इथे देखील पुन्हा घडते. सुरुवात इथेही चांगली झाली, मात्र पुढे तो फ्लो कायम ठेवता आलेला नाहीये. तर बघायचं यानंतरचा नाणेफेकीचा कौल होणार आहे. FM हॉस्पेट कर्नाटका विरुद्ध दिल्ली धमाका. दोनों टीमों के कप्तान विनती, आप टॉस के लिए आइए. पुढे जाऊन फटका खेळला, गॅप जरूर तिकडे आहे. डीपेक्षा कव्हरचा क्षेत्ररक्षक इथे पोहोचेल. 2 धावा येवाना, आणि इथे मला वाटतं गौस तयार नव्हता. धावा अक्षय तावरे होईल बाद. 6वा धक्का इथे बसेल MS धोनी गंगावतीला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी सीमारेषेच्या एक अर्धा फूट आतमध्ये चेंडू अडवलाय, आणि त्यानंतर थ्रो किती वेगात दिलाय त्याचा परिणाम आपण बघतो. इथे अक्षय तावरेला बाद व्हावं लागले. बढ़िया फील्डिंग, डीप कवर पर वहां से थ्रो आया. हालांकि यहाँ पर अक्षय तावरे स्ट्राइक चाह रहे थे आखिरी गेंद पर, उसी के चलते उन्होंने तीसरे रन का प्रयास किया और रन आउट होकर अब डगआउट में नजर आएंगे. रन संख्या स्कोर बोर्ड पर 42, 42, लॉस ऑफ 6 विकेट. आखिरी गेंद इस पारी की. शेवटचा चेंडू असलेल्या डावातला इरफान गोलंदाजी मार्कवरती. इरफानचे 11 चेंडू प्रचंड प्रभावी राहिले, फक्त 11 धावा. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता गोससाठी हा चेंडू, मात्र लिफ्ट होत नाहीये. मिड विकेट वरून थ्रो येणार आहे विकृष्णा सातपुतेच्या हातामध्ये, आणि फलंदाज 7वा इथे बाद होईल. 43 धावा. MS धोनी गंगावती संघाच्या विजयासाठी 44 धावांचं आव्हान आहे. डाव संपलेला आहे, आणि एका डावामध्ये पहिल्या षटकामध्ये 14 धावांनी सुरुवात करून देखील काय कमबॅक केलं विजय पावलेच्या टीमनं. राजेश सोरटेनं षटक टाकलं, विकेट काढला, 7 धावा दिला. विजय पावलेनं गोलंदाजीला आला, 3 विकेट काढल्या, 3 धावा खर्च केला. इरफान मलिकनं 4 धावा. पुढे विजय पावलेनं 7 धावा, आणि इरफान मलिकचं शेवटचं षटक पुन्हा एकदा प्रभावी. प्रत्येक गोलंदाजानं आपलं योगदान इथे दिले, आणि एक छोटं आव्हान मला वाटतं आता समोर आहे. लो स्कोअर मॅच आहे, पण इथे सुद्धा आपण बघूया MS धोनी गंगावती हा संघ सुद्धा बर्फाचा गोळा नाहीये, ते सुद्धा कणखर आहे. लढतील, जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील. बघायचं या सामन्यामध्ये काय घडणार आहे. इथे आपण बघू शकतो MUCC ओरिसा संबलपूर विरुद्ध MS धोनी या सामन्यामध्ये. बबलू पाटीलनं 6 धावा बनवल्या होत्या. ऋतिकचं चांगलं कामगिरी राहिली पहिल्या षटकामध्ये, 14 धावा. त्यानंतर कोणताही फलंदाज अर्जुन 1, धनंजय बिनताडे 0, आसिफ 4, गोस शेख 9 आणि अक्षय तावरे 7.
43 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कोणी फलंदाज आज प्रभाव टाकू शकलेला नाहीये, तर गोलंदाजांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली. इरफान मलिकला आपण पाहिलं 2 षटकामध्ये फक्त 12 धावा, विकेट मिळाली नाही, धावा रोखलेल्या आहेत. जिग्नेश पटेलला बघितलं, विकेट मिळाली नाही, थोडंसं महागडा ठरला होता, 14 धावा केल्या होत्या त्याने खर्च. तर राजेश सोरटेने 7 धावात एक गडी बाद केला. विजय पावलेनं 2 षटकामध्ये 9 धावात तब्बल 4 मोहरे टिपलेले आहेत आणि एक सुंदर उदाहरण इथे सेट केलेलं आहे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटला देखील मोठी उंची प्राप्त झालेली आहे, संपूर्ण भारतातील सर्वात मोठी अर्थात सर्वात जास्त बाईक बक्षीस असलेली स्पर्धा केंद्रीय मंत्री चषक जो भिवंडीमध्ये अंजूरमध्ये पार पडतो, सुकेशी डाकी निलेशजी पाटील यांच्या माध्यमातून, तर माजी राज्यमंत्री पंचायती राज सन्माननीय कपिलजी पाटील साहेब थोड्या वेळामध्ये इथे उपस्थित होत आहेत. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी इथे तयार आहोत. माननीय नामदार कपिलजी पाटील साहेब, माजी मंत्री पंचायती राज, केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार. थोड्याच वेळामध्ये नामदार साहेबांचं इथे आगमन होतंय. क्षेत्र रक्षणासाठी मैदानामध्ये MS धोनी गंगावती संघ दाखल झालेला आहे. MUCC ओडिसा संबलपूर संघ फलंदाजीसाठी मैदानामध्ये निश्चित येणार आहे. एक तगडी बॅटिंग आहे आज संबलपूर संघाकडे. कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी, रजत मुंडे, विजय पावले संघनायक देखील चांगली फलंदाजी करू शकतो. वेळ पडली तर उमर खान आहे, आज पवन केने आहे, नितीन माटुंगे देखील आहे. उमर खान अर्थात इम्पॅक्ट आहे त्यामुळे तो कधी फलंदाजीला येऊ शकतो. जिग्नेश पटेल देखील एक हरफनमौला खिलाडी आहे, अष्टपैलू आहे. त्यामुळे अशी तगडी बॅटिंग समोर 44 धावा, मला वाटतं निश्चित आव्हान फारसं अवघड नसेल. मात्र गोलंदाजी बघितली तर या बाजूला देखील तगडे गोलंदाज आहेत. जैद खानला आपण बघणार आहोत. धनंजय भिंताडे एक चांगली गोलंदाजी करू शकतो. आसिफ शेख देखील एक डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज या संघाकडे आहे. त्याचबरोबर फिरकीचा माहीम हिरा जादूगार रोहन खरात देखील आहे. त्यामुळं या सगळ्या मिस्ट्री बॉलर्सनं कमाल केली तर मला वाटतं 44 धावा रोखता येऊ शकतात. आपल्या लौकिका साजेसा खेळ करावा लागेल या सगळ्या गोलंदाजांना. MS धोनी गंगावतीच्या आज नाही तर उद्या कधीच नाही, एक चांगली संधी आहे आज संपूर्ण दिवसभरामध्ये. रात्रीच्या सत्रामध्ये धडाकेबाज धमाका बिग बॅश मध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी, आणि या संधीचा फायदा हे खेळाडू उठवणार नाही तर नवल. प्रेक्षक ज्यांनी झेल टिपला होता आणि त्यासाठी सन्माननीय समाजसेवक दत्ताभाऊ शिंगोळे यांच्या शुभ हस्ते त्यांना 70-70 ब्रँडेड कॅप देऊन सन्मानित करण्यात येत आहे. क्षेत्ररक्षकांचं मनापासून अभिनंदन. अजूनही इथे उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना बक्षीस मिळवण्याची संधी आहे. तुम्ही सीमारेषेच्या बाहेर षटकार असणारा चेंडू कॅच घ्या, झेल टिपा. त्यासाठी साई स्पोर्ट 70-70 साई स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे एक ब्रँडेड 70-70 कॅप. टार्गेट आता इथे सेट झालं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ते लक्ष्य 44. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच धडाकेबाज धमाका बिग बॅश 2024 50वे वर्ष सुवर्ण महोत्सव या धडाकेबाज ट्रॉफीचा आपण साजरा करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. 50वे वर्ष यात सर्व असं म्हणायला हरकत नाहीये. एक चांगलं पर्व तुमच्या भेटीला आलंय जिथे आपण खुल्या गटामध्ये सर्वात मोठं पारितोषिक मुरबाडचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेचा नेहमीच उल्लेख होत असतो अशी स्पर्धा धडाकेबाज धमाका बिग बॅश ट्रॉफी 2024 आपल्या समोर इथे रंगत असताना आता ग्रुप C मधला पहिला सामना तुमच्या भेटीला आलाय जिथे टार्गेट छोटे आहे. 44 धावा करायचे आहेत. टीम MS धोनी गंगापूरच्या विरुद्ध MUCC संबलपूर ओडिशा या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी एजाज कुरेशी आणि कृष्णा लक्ष्मण सातपुते ओपनिंग बॅटर तयार आहेत या मॅच मध्ये.
हळूहळू प्रेक्षकांची गर्दी होईल याच्यामध्ये शंका नाहीये. दर्दी प्रेक्षक या परिसरामध्ये सातत्याने या स्पर्धेला डोक्यावर घेणारे प्रेक्षक आहेत आणि त्याचमुळे चर्चा होत असते धडाकेबाज ट्रॉफीची. कल हमने सेल्फी पॉइंट की बात की थी और आज सेल्फी पॉइंट सभी दर्शकों के लिए यहाँ पर मौजूद है. ट्रॉफी आप देख रहे हैं बहुत ही अच्छी तरह से स्टैंड के ऊपर सजाई जा रही है. कल रात को इस ट्रॉफी का हकदार कौन है ये पता चलेगा, लेकिन उससे पहले बिल्कुल घमासान होने वाला है. बहुत ही बड़ा युद्ध है इस मंच के ऊपर और घमासान के बाद एक नया विजेता धडाकेबाज के लिए मिलेगा. 2003 ला याच ट्रॉफीने आपल्याला हुलकावणी दिली होती. 2011 मध्ये मात्र तमाम भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. सचिन रमेश तेंडुलकर यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. तसंच धडाकेबाज चषक जिंकणं आणि ते देखील पहिल्याच पर्वामध्ये बिग बॅश ट्रॉफी जिंकणं हे स्वप्न उराशी बाळगून या टीम आता खेळताना दिसतात. इंपैक्ट प्लेयर गया है कोई? मुत्तू नायक अर्जुन के जगह पर. थैंक यू सो मच. तर पहिलं षटक झैद खान बॉलिंग मार्कवर कृष्णा सातपुते अगेन्स्ट. पहिलाच बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळत असताना शॉट कव्हरला चांगली फिल्डिंग धाव मिळताना दिसणार नाही. झैद खानचा पहिला निशाणा बरोबर टप्प्यावर होता. कृष्णा के रडार में तो कोई गेंदबाज गेंद नहीं डालेगा. ये पता है उनको कृष्णा क्या चीज है, ये क्या खिलाड़ी है. और देखिए आज बाहर की गेंद के ऊपर जरूर कृष्णा का बल्ला चला गया, लेकिन टाइमिंग तो नहीं कर पाए. सावधानी से खेला इस बॉल को, इस गेंद को रन नहीं मिलेगा. रन मशीन ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुते सध्या स्ट्रायकिंग एंडला. शफल झाला आणि त्याच्यानंतर त्याचा पेटन स्ट्रोक फॉलिंग स्वीप बॉलला पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय धडाकेबाज चौकार. जलवा ये जुम्मिश, क्या शॉट था कृष्णा का. देखिए स्क्रीन के ऊपर आगे आए, हल्का सा अपने आप को मोड़ा और फाइन लेग स्क्वायर लेग के लिए बहुत ही बड़ा शॉट. कृष्णा सातपुते ने एजाज कुरेशी ही जोडी आहे डिंग डॉंगची. मध्यंतरी आपण पाहिलं की ही जोडी दिसत नव्हती, ती पुन्हा एकदा जोडी जमली आहे. ओ परत एक वेळा हेलिकॉप्टर स्टाईलने मिड ऑफ आतमध्ये वाईडिश लॉंग ऑफला धावा मिळताना दिसतील. बॅक टू बॅक 4 कृष्णा सातपुतेच्या पॅटमधून लावतोय जोर. लेंथ बॉल को हेलीकॉप्टर के जरिए कृष्णा ने खेला. बहुत ही बेहतरीन आला शॉट लॉन्ग ऑफ के लिए और ये 4 रन. कृष्णा एक बेहतरीन खिलाड़ी है, क्या बेहतरीन है उनके अंदर ये तो दिखाने वाला शॉट है. बॅक टू बॅक चौकार येतात. टीमची धाव संख्या 8 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना MUCC संबलपूर. परत एक वेळा हेलिकॉप्टर आता समोर मिड ऑफच्या डोक्यावरून 3 इन अ रो सलग तिसरा चौकार. ये बादशाह है और बादशाह की बादशाहत यहाँ पर हम देख रहे कृष्णा सातपुते. बहुत खूब अंदाज के साथ हेलीकॉप्टर को अंजाम दिया. लॉन्ग ऑफ के ऊपर से फिर एक बार सीमा रेखा को चीरते हुए गेंद चली जा रही है 4 रन के लिए. चांगली बॅटिंग कृष्णा सातपुतेची. 3 बॉलवर 3 चौकार त्याने मारलेत. 2 तर हेलिकॉप्टर समोर मारलेत. एक फॉलिंग स्वीप, त्याचा पेटन स्ट्रोक मारत असताना 3 बॉलवर 12 धावा वसूल केल्यात झैद खानच्या या ओव्हरच्या दरम्यान. हीच खासियत राहिली कृष्णा सातपुतेच्या यशाचं गमक राहिलंय. प्रॅक्टिस. हा दबाव आहे, हा दबाव आहे, प्रेशर आहे. त्याचमुळे आउटसाइड द ऑफ स्टंप डिलीवर करण्याचा प्रयत्नाने वाईड बॉल दिलाय. ये लो स्कोर मैच है और इसी के कारण उनको रोक की जरूरत थी. जैसे ही कृष्णा ने लगातार चौकों की बौछार लगाई तो प्रेशर आना आम बात है. 13 रन के योग पर स्कोर कार्ड के ऊपर. ओ इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. चर्चा एकच, चांदा ते बांधा. कृष्णा सातपुतेने केलाय गोलंदाजांचा वांदा. इथे चाललाय बॉल सीमा पार. येतोय हा सलग 4था चौकार.
इससे पहले भी कृष्णा इस मैदान के ऊपर आ चुके एज ए गेस्ट। 3 साल पहले जो ग्रामीण टूर्नामेंट यहाँ पर धड़ाकेबाज चषक हुआ करता था, वहां पर कृष्णा एज ए गेस्ट आए थे, फाइनल में खेले थे और एजाज भी आए थे। एजाज की टीम ने फाइनल जीती थी। यावेळेला पडल्यानंतर थोडंसं कमी गतीने टाकलेला कटर बॉल सरळ चला विकेट कीपरच्या हातामध्ये आणि मला आठवतंय मीच कृष्णा सातपुतेचा इंटरव्ह्यू या धडाकेबाज ट्रॉफी मध्ये घेतला होता, त्यामुळे जुनं नातं आहे या ट्रॉफीची कृष्णा सातपुतेचं। पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 17 धावा MUCC संबलपुर 17 रन 1 ओवर की समाप्ति के बाद। बहुत ही अच्छी शुरुआत, बहुत ही अच्छी शुरुआत। कृष्णा का धमाका देखा हमने, लगातार 4 चौके उन्होंने खेले इस मैदान के ऊपर और 17 रन पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर। 44 रन का लक्ष्य है, लक्ष्य छोटा लक्ष्य था, लेकिन छोटा लक्ष्य को पीछा करते हुए कृष्णा ने कमाल की शुरुआत की है। स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं मात्र 17 रन। जीत के लिए अब टारगेट रहेगा 30 गेंदे बची है और 27 रनों की जरूरत है। एजाज कुरैशी अब पहली बार स्ट्राइक इनके ऊपर। 17 धावा। जैद खान पहिला बॉल डॉट टाकला, त्याच्यानंतर सलग 4 चौकार मारले, त्याच्यामध्ये एक वाईड बॉल आला आणि शेवटचा बॉल निर्धाव टाकला जैदने। 17 धावा वसूल केल्यात पहिल्या ओव्हरच्या दरम्यान। या मॅच मध्ये टार्गेट थोडंसं छोटं आहे, 44 धावा करायचे आहेत आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना MUCC संबलपूर सध्या तरी फ्रंट सीटवर आहे, ड्रायव्हिंग सीटवर आहे। त्याचं कारण आहे कृष्णाची बॅटिंग, विजय पावलेची गोलंदाजी। फुल टॉस होता, यावेळेला स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता थोडासा शरीरापासून दूर, परंतु तिथे फिल्डर आहे, सरळ त्याच्या हातात खेळलाय एजाज कुरैशी। गैप निकालने की कोशिश जरूर थी एजाज की, लेकिन पॉइंट का खिलाड़ी सामने, गैप नहीं निकाल पाए। लोअर फुल टॉस इस गेंद को इस पीटी जॉनसन की, रन तो नहीं मिलेगा। पीटी जॉनसन हायवे पॅव्हिलियन एंड कडून आता गोलंदाजी करतोय। शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन। शॉर्ट बॉलचा परत वापर, पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या दरम्यान फिल्डर एका हाताने बॉल उचलतोय, परंतु थ्रो केलेला नाहीये। रोहन खरात तोपर्यंत एक सिंगल मिळते। फलंदाज एजाजच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 18। एजाजचा आता दुसऱ्या बॉलवर खातं उघडले। आक्रामक तौर कृष्णा ने अपनाए तो एजाज ने बिल्कुल बचावात्मक खेल को पसंद किया है। पहली गेंद के ऊपर जो लोअर फुल टॉस थी खेलने की कोशिश कर रहे थे पॉइंट की तरफ, लेकिन दूसरा गेंद जैसे ही देखी उन्होंने शॉर्ट ऑफ लेन थे, कट करने की कोशिश कर रहे थे, फिर एक टाइमिंग नहीं कर पाए, लेकिन 1 रन उनको जरूर मिला है। 18 बगैर किसी विकेट के नुकसान पर। 16 वर खेळतोय कृष्णा सातपुते। ऑन साइडला बरोबर दिशा दिली, अगदी मनगडाचा वापर करत असताना कृष्णा सातपुते सिंगल इथे घेतली आपल्या खात्यामध्ये। सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, मागच्या ओव्हरमध्ये आक्रमक होता, या ओव्हरमध्ये थोडीशी शांतता दिसते। आने दिया गेंद को अपने पास और कलाइयों के सारे फ्लिक किया गेंद को मिड विकेट के लिए। कितना खूबसूरत शॉट था ये। जब भी छक्का खेलते, चौके खेलते, लेकिन बाद में जो सिंगल्स भी लेते हैं कृष्णा, ये उनकी खासियत है। बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। 19 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। एजाज कुरैशी आता स्ट्राइकिंग एंडला पीटी जॉन्सनच्या अगेन्स्ट। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने पीटी उलटा पुलटा सरळ जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। थर्ड मॅनला 4 मिळतील, चौकार। देखा था 2 बार ऑफ स्टंप के बाहर कर रहे थे पीटी जॉनसन एजाज को लिए, और अभी तैयार थे वो रिवर्स खेलने के लिए, और क्या खूब अंदाज के साथ गेंद को उछाला विद द बाउंस डीप थर्ड मैन के लिए 4 रन। याच बॅटिंग साठी हे दोन्ही खेळाडू जाणले जातात, म्हणूनच मी उल्लेख केला होता थोडीशी हीच कमतरता दिसत होती या टीम मध्ये। ती परत एक वेळा जोडी पाहायला मिळाली, घातक विध्वंसक जोडी पुन्हा एकदा MUCC संबलपूर डिंग डॉंगची। फुलर लेनचा बॉल होता, फ्लिक केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर जज करतो, एक टप्पा घेत बॅक टू बॅक चौकार येतील आता एजाज कुरैशीच्या खात्यामध्ये। खराब फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली, जजमेंट चुकलंय। पहले ओवर में कृष्णा को देखा हमने, अभी एजाज को देख रहे। क्या बहुत ही खूबसूरत अंदाज के साथ गेंद को 4 रन के लिए अंजाम दिया। ये जोड़ी है, ये बिल्कुल फेवरेट जोड़ी है ओपनिंग के लिए। कई बार उन्होंने ऐसी साझेदारियां बनाई है और अपने टीम को जीत दिलाई। आज भी वही अंदाज में दोनों खिलाड़ी है, एजाज और कृष्णा। तोलून मोजून मापून मारलेला फटका। आता मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे, काय फटके सजवतोय एजाज कुरैशी। अपने
ओ स्टेपिंग चेक करायचं आहे पीटी जॉन्सनचा टीव्ही अंपायरला. जरूर शॉट बहुत ही बढ़िया था, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर के स्थान पर खिलाड़ी खड़े थे. एक ही रन मिला, अच्छा शॉट था, बावजूद भी एक रन को एजाज को. लेकिन फ्रंट फुट के लिए अंपायर जानना चाहते हैं कि पैर वहां कहां पर है. नो बॉल के लिए रिप्लाई किया अंपायर ने, डीआरएस कॉल किया है. 27 रन स्कोर कार्ड के ऊपर बगैर किसी विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर पीटी जॉनसन का प्रगति पर है. 10 रन अभी तक खर्च कर चुके. कोई गेंदबाज रन रोकने में कामयाब नहीं हुआ है. जैद खान को देखा हमने 17 खर्च कर चुके थे. पीटी जॉनसन को देखा वो भी 10 खर्च कर चुके हैं. 2 ओवर में स्कोर कार्ड के ऊपर 27. तो अब जीतने के लिए मात्र 17 रन चाहिए 25 गेंदों के अंदर. तीसरे पूल का ये पहला मुकाबला है. एमयूसीसी उड़ीसा संबलपुर के खिलाफ एमएस धोनी गंगावती के बीच. और काफी बड़े स्टार खिलाड़ी सितारे यहां पर मैदान के ऊपर आ चुके. तारे सितारों से भरी हुई ये दोनों टीमें एक दूसरे के सामने बहुत ही अच्छा मुकाबला कर रही है. हालांकि अभी तक का खेल की बात करें तो एमयूसीसी उड़ीसा ने इस मैच में अपना पलड़ा भारी बनाया है. गेंदबाजी की बात करें तो विजय पावले ने क्या स्पेल डाला था. 4 विकेटें हासिल की थी. बाद में कृष्णा की बल्लेबाजी और एजाज का साथ. ये नो बॉल है, ये नो बॉल है. एक तो करेला ऊपर से नीम चढ़ा. ओ स्टेपिंग की नो बॉल आणि त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. आणि फ्री हिट बॉल खेळण्याची संधी आहे कृष्णा सातपुतेकडे. आमचा 70-70 स्पोर्ट्सचा सबस्क्रायबर मीटर युट्यूब चॅनल आहे 70-70 स्पोर्ट्स. 7,76,221 सबस्क्रायबर 70-70 स्पोर्ट्सचे पूर्ण झालेत. इस बार मिशन 1 मिलियन आणि त्यामुळे 10 लाख सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तुमचा प्रतिसाद खूप महत्वाचा असेल आणि त्यामुळे सबस्क्राइब करा 70-70 स्पोर्ट्सला. फ्री हिट बॉल होता, ऑन साइडला फ्लिक करायचा होता, लेग स्टंपच्या बाहेर आहे. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल वाइड बॉल आणि त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू असेल. फिर एक बार खराब गेंद. नो बॉल के बाद वाइड. लेग स्टंप के बाहर यॉर्कर करने की कोशिश कर रहे थे, लेकिन कृष्णा बिल्कुल लेग स्टंप के ऊपर खड़े थे. ये वाइड गेंद. 30 रन है स्कोर कार्ड के ऊपर बगैर किसी विकेट के नुकसान पर. 30 विदाउट लॉस. 4 चौकार आतापर्यंत मारलेत. परत एक वेळा हेलिकॉप्टर स्टाईलने ऑन साइडला दिशा देत असताना बॉल जाईल घरंगळत बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय आतापर्यंत कृष्णाच्या बॅट मधून 5वा चौकार. टीमची धावसंख्या 34. हेलीकॉप्टर ये ट्रेडमार्क शॉट बन चुका है कृष्णा का. क्या बहुत बेहतरीन अंदाज के साथ गेंद को उठाया. अब 30 यार्ड सर्कल क्लियर किया और गेंद को लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर भेजा 4 रन के लिए. चौके के बदौलत स्कोर कार्ड के ऊपर 34 बन चुके हैं. अब जीतने के लिए केवल 10 रन चाहिए. 24 गेंदे और 10 रन. ये आसान सा मुकाबला लग रहा है, बिल्कुल एक तरफा मुकाबला लग रहा है. कृष्णा और एजाज की धुआंधार बल्लेबाजी. आणि मला हेही वाटते नरेशजी की याच ओव्हरमध्ये कदाचित हे टार्गेट अचीव करताना दिसेल. आणि हीच तर टॅगलाईन आहे 70-70 स्पोर्ट्सची, बिलीव्ह अँड अचीव. म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे तुम्हाला अचीव करायचे ते तुम्ही करू शकता. आणि स्वतःवर विश्वास ठेवत असताना तारिफ सय्यद यांनी तोच प्रयत्न केला. आज ऑल ओव्हर इंडिया, भारताच्या बाहेर देखील अनेक फ्रँचायझी त्यांच्या पाहायला मिळतात. अनेक शॉप्स पाहायला मिळतात जिथे 70-70 ची उत्पादनं आपल्याला मिळतात. मग हळूहळू बॉलकडे ते वळले. बॉल देखील आज 70-70चा नेहमी चर्चेमध्ये राहिला. अनेक स्पर्धांमध्ये त्याच बॉलने स्पर्धा खेळवल्या जातात. त्याची मागणी वाढली आहे, त्याचेही प्रोडक्शन वाढलंय. बॉल हवेत आहे. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे. प्रयत्न चांगला आहे परंतु शेवटी पाय बाउंड्रीच्या बाहेर गेलाय आणि हा षटकार. एजाज का बहुत ही बढ़िया शॉट. मिड विकेट के ऊपर से खेलना चाहते थे, जरूर कैच किया था वहां पर फील्डर ने, लेकिन देखिए कंट्रोल नहीं कर पाए अपने आप को और सीमा रेखा को टच कर बैठे. ये 6 रन 6 रन. परत शफल झालाय, हुक केलाय. हा देखील बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणि या चौकाराबरोबर मी मगाशीच उल्लेख केला होता की हा सामना संपेल याच ओव्हरमध्ये असं दिसतंय. त्याच्या अगोदरच संपलाय. फक्त 2च बॉल घेतले म्हणजेच हा सामना फक्त 14 बॉल मध्ये
संपलेला आहे. MUCC संबलपूरने ही मॅच जिंकली आणि या मॅचच्या आता मॅन ऑफ द मॅच विजेत्या खेळाडूकडे आपण वळणार आहोत. नो डाऊट विजय पावलेला हा पुरस्कार दिला जाईल, कारण त्याने या मॅच मध्ये 4 विकेट घेतलेल्या आहेत. 2 ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात फक्त 10. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट आणि कॅप्टन ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच विजय पावले. 2 ओव्हर 10 धावा 4 विकेट. धड़ाकेबाज धमाका बिग बैश में सबसे तेज जीत दर्ज करने वाली टीम बनी है MUCC उड़ीसा संबलपुर. क्या खेले, गेंदबाजी में बहुत ही अच्छा प्रदर्शन, बल्लेबाजी में उतना ही अच्छा प्रदर्शन और फील्डिंग क्या लाजवाब थी. पूरी टीम बिल्कुल अच्छी बनी है और इसी के कारण ही बहुत ही अच्छा तालमेल उनके बीच है. बहुत ही तेज और बहुत ही बड़ी जीत उन्होंने यहां पर दर्ज की है. माजी पंचायत समिती सदस्य विष्णू शेठ गुडे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देणार आहोत. विष्णू शेठ, आपल्याला विनंती आहे, आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या